आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन्ही ठाकरे बंधूंना इशारा। शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी, तर राज ठाकरेंना शिवसेनेतून आम्ही बाहेर काढलं नाही, कोणी काढलं हे सर्वांना माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागत करू, त्यांना कोणी विरोध केला तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। एनसीपीनं प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं। अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जातंय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। राज ठाकरेंचा जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न उद्योग बाजारपेठा मराठी लोकांनी निर्माण केलेल्या नाहीत, उद्योगधंद्यांमध्ये परप्रांतीयांचंही योगदान। राज ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंचं वक्तव्य। ठाकरे घराणं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला बसलोय, खासदार नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे विकृत प्रवृत्ती आता राजकारणात उपयुक्त नाही, नारायण राणे यांचं विधान। राज ठाकरेंची पातळी काय झाली हे महाराष्ट्रानं पाहिलं। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार। वकील गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी शरद पवारांनीच फोडला, शिवसेना फोडण्याचा आरोप ठाकरे आमच्यावर करू शकत नाही। वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगांसाठी जमिनी विकून नका, पार्टनर व्हा, राज ठाकरेंचं आवाहन।